नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं भटकंती प्रवासमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण कोकणातील स्वराज्य बंगलो पार्ट 2 मध्ये आपण आलो आहोत. आणि मी तुम्हाला खऱ्या अर्थानं स्वराज्य स्वराज्य म्हणजे एक स्वर्ग, आणि स्वर्ग सुख म्हणजे नेमकं काय आहे तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही माझ्या मागोमाग यात मला दाखवतो स्वर्ग सुख नेमकं काय आहे. आपण पाहू शकतो या स्वराज्यामध्ये आपण आलो आहोत. अगदी सुरुवातीच्या एंट्रन्स पासून हा जो वराउंड आहे तिथून आपण आल्यानंतरला खरोखरच स्वर्गात आल्यासारखं जाणवतं आपल्याला. आणि त्याची प्रचिती इथले जे साहेबांनी जे राणेसाहेबांनी संदीप राणेसाहेबांनी ज्या इथे वस्तू आणल्या आहेत त्या प्रत्येक वस्तूमध्ये एक जिवंतपणा आहे. ते प्रत्येक वस्तू पाहिल्यानंतरला आपण कुठेतरी एका वेगळ्या ठिकाणी आलेलो आहे का कुठे स्वर्गात तर नाही आलेलो असा भास जणू जाणवतो. आपण पाहू शकतो ही ही जी प्रतिमा आहे ती देखील अतिशय सुंदर आहे. तिथल्या प्रत्येक वस्तूंवरती संदीप राणे साहेबांनी जीव ओतून काम केलेलं आहे. जिथे देशातल्या कानाकोपऱ्यातून जाऊन त्यांनी ह्या वस्तू आणलेल्या आहेत, ज्या आपण पाहू शकतो. अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळतात. हा प्रशस्त असा हॉल आहे, स्वराज्य बंगलोचा हा हॉल आहे. आणि या हॉलमध्ये मी आपण दाखवू शकतो ही एक खोली आहे. या खोलीमध्ये आपण पाहू शकतो आता बरेचसे ते पाहुणे आले आहेत म्हणून खोलीमध्ये सामान आहे. तिथे 2 बेड आहेत मोठे. तिथे कमीत कमी 15 जण तरी आरामात तिथे आराम करू शकतात. नंतर आपण पाहू शकतो याच खोलीच्या बाजूला दुसरी देखील खोली आहे. ही खोली पण अतिशय सुंदर आहे. प्रत्येक खोलीमध्ये आता थोडं सामान आहे, अस्तव्यस्त आहे. ही खोली देखील सुंदर आहे. त्या खोलीमध्ये आल्यानंतर देखील अगदी थकून आल्यानंतर जो आपण बघतो हा एक पाळणा आहे. या पाळण्यामध्ये आपण बसून अतिशय मस्त असं रिलॅक्स झाल्यासारखं फील करू शकतो. कारण की हा जो स्वर्ग सुख आहे तो खरोखर कोकणातील या स्वराज्य बंगलोमध्ये आपण स्वर्ग सुख पाहू शकतो. आपण इतरत्र पाहू शकता की आणखीन देखील बाजूला 2 खोल्या आहेत. जिथे आणखीन एक बेडरूम आहे. आणि त्याच बेडरूमच्या बाजूला दुसरा देखील मेन बेडरूम आहे. तिथे संदीप राणे साहेब हे वास्तव्यासाठी नेहमी थांबतात. आपण पाहू शकतो ह्या 4 प्रशस्त अशा रूम या खोल्या असल्यानंतरला आपण प्रवेश करतो ते म्हणजे कोकणात आल्यानंतरला सुंदर सुंदर असे व्यंजन खाण्यासाठी पदार्थ खाण्यासाठी जो प्रवेश करतो. आणि ते पदार्थ या इथे या स्वयंपाकगृहामध्ये पदार्थ बनवले जातात. ते देखील अतिशय सुंदर प्रकारे. आणि विशेष करून आपण पाहू शकतो इथे भरपूरसं असं सामान साहित्य आणलेलं आहे. कारण की आपण आता इथे काही पदार्थ बनवणार आहोत. आपण आलेलो आहे 4 दिवसाच्या पिकनिकसाठी. हा असा प्रशस्त असा हा स्वराज्य बंगल्याचा हा आहे हॉल. आणि इथे आल्यानंतर खरोखरच मनाला एकदम आनंद आणि एकदम प्रसन्न असं वाटतं. खरोखरच स्वर्गात आल्यासारखं हे स्वराज्य आहे.